निदा खानला लपवणं एमआयएमच्या नगरसेवकाला चांगलंच अंगलट येणार आहे. आता मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालणार आहे. एवढंच नाही तर या मतीन पटेलचं नगरसेवक पदही धोक्यात आहे. कारण महापौर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस क्राईम केस प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. आणि या प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कारण निदा खानला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या फ्लॅटमध्ये लपून ठेवल्याचं समोर आलंय. पोलिसांनी थेट त्याच्या फ्लॅटवर कारवाई करत निदा खानला ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर मतीन पटेल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आता मतीन पटेल याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. संभाजीनगर महानगरपालिकेनं त्यांच्या मालमत्तावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या फ्लॅटमध्ये निदा खान लपून बसली होती त्या फ्लॅटचं नारेगाव परिसरातील त्याचं दुसरं घर आणि कार्यालयालाही अतिक्रमणाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ही बांधकाम अनधिकृत आहे. महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की 3 दिवसात योग्य खुलासा न केल्यास संबंधित बांधकामावर बुलडोझर चालवण्यात येईल. इतकंच नाही तर आता मतीन पटेल याचं नगरसेवक पदही धोक्यात आलंय. महापौर समीर राजूरकर यांनी महाराष्ट्र पालिका कायद्यातील कलम 10(1)ड अंतर्गत त्याचं पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षानं या कारवाईवर आक्षेप घेतलेला आहे. विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी म्हटलेलं आहे की नगरसेवक जनता निवडून देते, महापौर नाही. त्यामुळे कोणाचंही पद थेट रद्द करता येणार नाहीये. यासाठी आम्ही कोर्टात जाऊ. दरम्यान मतीन पटेल हा संभाजीनगर मधील प्लॉटिंग व्यावसायिक असून अनेक वर्षांपासून एमआयएम मध्ये तो सक्रिय आहे. तो खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्ती म्हणून त्याला ओळखलं जातं. यापूर्वीही विविध वादांमुळे त्याचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र आता निदा खान प्रकरणामुळे त्याच्या भोवती राजकारण आणखी तापलंय. आता पुढे नेमकं काय होणार आहे? खरंच बुलडोझर चालेल का? आणि मतीन पटेल याचं नगरसेवक पद जाणार का? या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू.